श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. रिप्रेझेंट द नंबर्स √5 अँड √10 ऑन ए नंबर लाईन. म्हणजे आपल्याला √5 आणि √10 हे काय नंबर लाईनवरती रिप्रेझेंट दाखवायचं आहे. ओके, आता बघूया कसं करायचं ते. आता फर्स्ट आपल्याला एक काय नंबर लाईन ड्रॉ करून घ्यावी लागणार आहे. ओके, आता इथं काय मी 0 देते. आता हे काय मायनस नंबर इकडचे घेतले नाहीत तरी चालतात. 1, 2 आणि 3. इथं काय येणार आहे 1, 2 आणि 3. हे नंबर काय सेम आलं पाहिजे. ओके, आणि आपल्याला √5 हे नंबरवर म्हणजे नंबर लाईनवरती दाखवण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागणार आहे, तर एक राईट अँगल ट्रायंगल काढावं लागणार आहे. ह्या 2 या नंबरपासून राईट अँगल ट्रायंगल काढावं लागणार आहे. त्यामुळे इथून आपण काय एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. ओके, ठीक आहे. आणि हे 0 to 2 अंतर किती झालेलं आहे, तर 2 युनिट. ओके, हे किती 2 युनिट होत आहे. आणि आपल्याला ह्या लाईनवरती 1 युनिट एवढं अंतर घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, एक आर्क काढायचा आहे. 1 युनिट एवढं अंतर घ्यायचं आहे. तर मी 1 युनिट एवढं अंतर घेते आणि एक आर्क काढते. ओके, आणि हे आपल्याला काय जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला काय राईट अँगल ट्रायंगल होत आहे. हे मी काय जॉईन करून घेत आहे. आता हे काय राईट अँगल ट्रायंगल झाला. आता मी याला नावं देते A, B आणि C. ओके, आणि तुम्ही बघितलं तर हे अंतर किती 2 युनिट आहे आणि इथं काय 1 युनिट आहे. ओके, आणि हा ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपण इथं काय तर पायथागोरस थेरमचा यूज करू शकतो. ओके, त्यानुसार आपल्याला काय AC हायपोटेनस किती आहे ते समजेल. इन राईट अँगल ट्रायंगल ABC बाय काय पायथागोरस थेरम. त्याच्यानुसार काय होतंय बघा, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, आणि आपण AB किती घेतलेला आहे 2 युनिट, म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस BC किती आहे 1. 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर म्हणजे किती 4 आलं, प्लस 1. 1चा स्क्वेअर 1च असतो आणि 4 प्लस 1 किती 5, म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू 5 आलेला आहे. ओके, म्हणजे AC किती होणार आहे तर √5. म्हणजे तुम्हाला समजलं का, हे AC आहे, हे √5 झालेलं आहे. राईट, AC √5 आलेलं आहे. राईट, आता आपल्याला नंबर लाईनवरती √5 काढायचं आहे. म्हणजे आपल्याला AC एवढं अंतर घ्यायचं आहे आणि हे काय एक आर्क काढायचं आहे नंबर लाईनवरती येईल असं. ओके,
हे काय AC अंतर एवढं घेऊन हे असा आर्क काढायचा आहे. ओके. या पद्धतीनं काय एक आर्क काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि मी इथं पॉइंटला ह्या नाव देते किती, तर P. हे पॉइंट आहे, ह्या पॉइंटला नाव देते P. आणि हा किती होतोय आता, हे अंतर A to P √5. ओके. तर या पद्धतीने आपण काय √5 नंबर लाईनवरती दाखवलं. आता √10. आता नंतर आपल्याला अजून एक काय राईट अँगल ट्रायंगल असाच काढावा लागेल. म्हणजे 3 ह्या नंबरवरून वरती एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्यावी लागेल. आता बघा, मी काय एक लाईन ड्रॉ करून घेत आहे. ठीक आहे. आणि आपल्याला हे जेवढं अंतर आहे 1 युनिट तेवढंच अंतर घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, एक आर्क काढायचा आहे इथं. म्हणजे ह्याच्यावरती एवढंच अंतर घ्यायचं आहे. आणि हे काय लाईन आता ही जॉईन करायची आहे. ओके. म्हणजेच आता बघा काय होतंय. आता मी याला नावं देते. तर काय D आणि E हे नाव मी याला देत आहे. म्हणजे आपला कोणता राईट अँगल ट्रायंगल झाला, ADC. ADE हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. ओके. आता आपण AC हे AC √5 घेतलेलं आहे. तसंच AP AC इज इक्वल टू AP होणार आहे. इज इक्वल टू किती, √5. आता आपण दुसरा राईट अँगल ट्रायंगल इथं काढलेला आहे. कोणता, इन राईट अँगल ट्रायंगल ADE. ओके. ADE ह्याच्यामध्ये पायथागोरसचा थेरम यूज करून कसं होतंय बघा. बाय पायथागोरस थेरम काय होतंय, तर AE स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. राईट. म्हणजेच AE स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. ओके. आता AD स्क्वेअर किती आहे, तर 3 आहे. इथून इथपासूनचे आपलं अंतर किती आहे, 3 युनिट. म्हणजेच 3चा स्क्वेअर प्लस DE किती आहे, 1 युनिट. म्हणजे 1चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती होतो, तर 9. ओके. प्लस किती, 1चा स्क्वेअर 1 येणार आहे. म्हणजेच किती आलं, 10. म्हणजे AE इज इक्वल टू किती येते, √10. ओके. म्हणजेच आपण हे जे काढलेलं आहे लाईन, हे किती आलेलं आहे, √10. ओके. आणि आपल्याला नंतर आता नंबर लाईनवरती 10 काढण्यासाठी, √10 काढण्यासाठी काय AE एवढं अंतर घ्यावं लागेल. A to E एवढं अंतर घेते आणि काय आर्क एक आपल्याला एक काढून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच आता बघा हे काय आलेलं आहे, √10. आणि ह्या पॉइंटला आपण काय नाव देऊन घेऊया. ह्या पॉइंटला नाव देऊया आपण F. म्हणजे A to F हे अंतर किती झाले, तर √10 झालेलं आहे. ओके. म्हणजेच AE जेवढा आहे तेवढंच काय झालेलं आहे, A to F. F हे अंतर झालेलं आहे किती, √10. ओके. तर आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 नंबर्स गिवन बिलो. म्हणजे खाली काही नंबर्स दिलेली आहेत,
त्याच्या मधले नंबर्स रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. ओके, त्याच्यामधला 1 बघा 0.3 अँड -0.5 म्हणजेच -0.5 इकडं नंबर येणार. राईट, इथून आता आपल्याला नंबर्स कोणते 0.3 हा पॉझिटिव्ह नंबर आहे इकडं घेते. ठीक आहे, आता ही मधले नंबर्स बघा कोणते कोणते येतात. तर -0.4 -0.3 -0.2 ओके -0.1 आणि इथं आता 0 येणार आहे आणि इकडं सगळे आता काय पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे 0.1 0.2 आणि आता हा 0.3 म्हणजे ह्या दोन्हीच्या मधले नंबर्स हे येतात. आता आपल्याला किती सांगितलेले आहे 3 नंबर्स, मग ह्यातले आपण कोणतेही 3 नंबर्स लिहू शकतो. ओके, आता बघा मी लिहून घेते इथं कोणतेही लिहू शकतो, असं काही नाही की हा आणि तो, म्हणजे प्रत्येकाचा ॲन्सर वेगळं वेगळं येऊ शकतं. 0.4 मायनस अजून काय लिहू -0.1 आणि 0.2. ठीक आहे, आता सेकंड बघा. सेकंड नंबर कोणता आहे -2.3 अँड -2.33. ओके, आता इथंही नंबर्स कसे येतात बघा. -2.3 आता आपण ह्याच्या पुढं असं लिहू शकतो की 3.1 3.2 रॉंग केलं. सेकंड बघा -2.3 अँड -2.33 म्हणजेच आता काय -2.3 आणि -2.33 ह्याच्या मधले नंबर्स आपल्याला सांगायचे आहेत. आता त्यासाठी आपल्याला काय इथं 0 वाढवून घ्यावा लागणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला इथले मधले नंबर्स लिहिता येतील. -2.300 अजून कोणते -2.330. आता मधले भरपूर नंबर आपल्याला लिहिता येतील. राईट, -2.301 -2.302 -2.303 अशा पद्धतीचे भरपूर नंबर लिहिता येतील. अजून कोणतं येते बघा -2.329 म्हणजे हे मधले नंबर्स पण आपण लिहू शकतो. आता आपल्याला फक्त 3च नंबर लिहायचे आहेत बरोबर. तर आता आपण लिहूया -2.301 -2.303 आणि -2.329. ओके, आता आपण हे कोणतेही नंबर्स 3 लिहू शकतो. प्रत्येकाचं ॲन्सर वेगळं वेगळंही येऊ शकतं. ओके, आता आपण थर्ड नंबर बघूया. थर्ड नंबर काय आहे 5.2 अँड 5.3. आता इथंही आपल्याला काय एक एक 0 वाढवून घ्यावा लागणार आहे. कसं होतंय बघा 5.2 ते काय करायचं आहे 5.3 हे नंबर्स यातील मधले नंबर्स म्हणजे 5.20 ओके ते 5.30 ह्याच्यामधले नंबर्स बघा आता भरपूर होतात. 5.21 5.22 5.23 असे सगळे नंबर्स येतात. ओके, म्हणजे 5.29 ओके इथले मधले हे नंबर्स येतात. आता आपल्याला 3 नंबर्स लिहायचे आहेत म्हणजे आता आपण लिहून घेऊया 5.21 5.24 5.28. ओके, आता 4 नंबर बघा. 4 नंबर काय आहे -4.5 अँड -4.6. इथंही आपल्याला काय आता नंबर्स 0 वाढवून घ्यायचं आहे पॉईंट नंतर. ओके, म्हणजेच -4.50 ते किती नंबर्स -4.60. आता मधले नंबर्स -4.51 -4.52 -4.53
आणि आता कितीपर्यंत -4.59. ओके, म्हणजे हे सगळे नंबर्स येतात -4.51 पासून किती -4.59 पर्यंतचे सगळे नंबर्स. आता ह्यामधले आपण 3 नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. -4.52 -4.50 किती लिहू 4. ओके, -4.59. ओके, तर ह्या पद्धतीने आपण काय क्वेश्चन नंबर 4 सॉल्व केला. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय प्रॅक्टिस सेट 2.2 शिकवून कंप्लीट झालं आहे. तर तुम्ही चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.